आमचा एकही आमदार खासदार फुटणार नाही, शरद पवारांचा दावा। मुंबईत मवियाच्या बैठकीला 59 पैकी 35 आमदार उपस्थित। 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे मवियाचं टेन्शन वाढलं। उभाटाच्या 4 आमदारांची अनुपस्थिती। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंकडून बैठकीत खंत व्यक्त। आपली एकी राज्यभर दिसायला हवी, ठाकरेंचा सल्ला। लोकलमधील हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे। आरोपी रोशन सुवर्णाचं दिवसभर मद्यप्राशन, मित्राकडून 2 चाकू घेतल्याची कबुली दिल्याची माहिती। वादादरम्यान मयंकनं डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोपीचा दावा। मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्याला झोडपलं। मौशवी वैष्णोरा परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहले, तर अमरावती शहरात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। साखरपुड्यासाठी निघालेली बस नाल्यात अडकली। चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। संभाजीनगरमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाचा बचाव। स्थानिक नागरिकांनी हात देत या तरुणाला बाहेर खेचलं। कन्नड सोयगाव परिसरात थरारक घटना। रात्रभर मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाची हजेरी। बुधवारच्या पावसामुळे मुंबईकर आणि उपनगरातील नागरिकांना काहीसा दिलासा। पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। जलाशयात 2377 क्युसेक्न पाण्याची आवक सुरू। गेल्या 24 तासात पाणीसाठा 0.16 TMC वाढला। चंद्रपुरातल्या किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपीचं आत्मसमर्पण। दिल्ली स्थित डॉक्टर रवींद्रपाल सिंगला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुख्य आरोपी डॉक्टर राजरत्नम गोविंदास्वामी अद्याप फरार। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावरती ठाम। माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांना विरोध। नवे नियम अधिकार धार्जिणे असल्याचा आरोप। तामिळनाडूची विधानसभा म्हणजे लाईव्ह कॅमेरा नाही। जोसेफ विजय यांना स्टॅलिन यांचं जोरदार प्रत्युत्तर। व्हायरल व्हिडिओवरही स्टॅलिन यांचं भाष्य। नमस्कार सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवे।